सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. एखाद्या कलाकाराचा प्रवास कुठून कुठेपर्यंत असू शकतो. महाराष्ट्रातल्या एखाद्या छोट्याशा खेड्यापासून ते मुंबईसारख्या महानगरीतल्या एखाद्या चाळीपर्यंत घडण्याच्या काळात मिळालेला हा रहिवासाचा बेशकिमती आयास मग त्या कलाकाराला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे आभाळ दशांगुळे उरलेलं असतं. स्काय इज द लिमिट ही सर्जन यात्रा मग आनंद यात्रा ठरलेली असते. आणि ते कलाकार म्हणजे अर्थातच अशोक हांडे. देशभक्तीपर महाराष्ट्रातल्या लोकपरंपरेचा वेध घेणारं संगीत, कलाकारांना समर्पित एखाद्या संकल्पनेवर आधारित असे अगणित कार्यक्रम अशोक हांडे यांनी केले. मंगलगाणी, दंगलगाणी, मधुर बाला, माणिक मोती, स्वरस्नेहल. कार्यक्रमाचं शीर्षक कोणतंही असो, रसिक या कार्यक्रमांवर फिदा होत राहतात हे वास्तवच असतं. जगभरात असे प्रयोग कोणी केले असतील की नाही हे शोधावंच लागेल. कारण अशा कार्यक्रमांचे 10,000च्या वर प्रयोग, मान्यवरांनी वेळोवेळी केलेलं मनापासूनचं कौतुक, पाठीवर दिलेली शाबासकीची थाप हे कदाचित एक अशोक हांडे यांच्या बाबतीतच घडलं असावं. आपला स्वतःचा आणि संस्थेचा कुटुंब कबिला घेऊन अशोक हांडे आजही नवीन कार्यक्रमांच्या संकल्पनेत मग्न असतात. त्यांची ही आनंद यात्रा अशीच सुरू राहू रसिकांच्या वतीने मनपूर्वक भरभरून शुभेच्छा. हो 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 तुमसे अच्छा कौन है, दिलो जिगर लो जान लो, हम तुम्हारे हैं सनम, तुम हमें पहचान लो. तुमसे अच्छा कौन है, दिलो जिगर लो जान लो, हम तुम्हारे हैं सनम, तुम हमें पहचान लो. तुमसे अच्छा कौन है. मैं हूँ वो झोंका मस्त हवा का, संग तुम्हारे चलता रहूंगा. जब से हुई है तुमसे मोहब्बत, मिलता रहा हूँ मिलता रहूंगा. मैं हूँ वो झोंका मस्त हवा का, संग तुम्हारे चलता रहूंगा. जब से हुई है तुमसे मोहब्बत, मिलता रहा हूँ मिलता रहूंगा. ओ तुमसे अच्छा कौन है, दिलो जिगर लो जान लो, हम तुम्हारे हैं सनम, तुम हमें पहचान लो, तुम हमें पहचान लो, तुम हमें पहचान लो. वाह, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जे म्हटलं ना, तुम हमें पहचानलो, होते आम्ही तुम्हाला केव्हाच ओळखले बरं का. गेली 37 वर्ष आम्ही तुम्हाला ओळखून आहोत. रसिको, आपण कोणाशी गप्पा मारतोय हे वेगळं सांगायची गरजच नाही आहे. सुप्रसिद्ध कलाकार, अष्टपैलू कलाकार अशोकजी हांडे यांच्याशी आपण गप्पा मारतोय. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. अशोकजी, आमच्या या मैत्र हे शब्दस्वरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद धन्यवाद. अशोक दादा, एक जरा विचारू का, म्हणजे गेल्या भागात तुम्ही आम्हाला मुकेश
त्यांच्या गळ्याजवळ घेऊन गेलात. आता हे कोणाचं गाणं आहे वेगळं सांगायची गरज नाही, रफी साहेब आहेत. तुम्हाला परकाया प्रवेश ही कलासुद्धा अवगत आहे का? म्हणजे जेव्हा तुम्ही मुकेश साहेबांचं गाणं गाता तेव्हा तुमचा आवाज तसाच असतो, थोडासा नेझल ज्याला म्हणूया. रफी साहेब म्हणजे तुमच्या अंगात ते रफी साहेब येतात, असे वेगवेगळे गाय येतात. किशोर कुमार साहेब कधी आलेत का तुमच्या अंगामध्ये असे? नाही, खरं म्हणजे तुम्ही जरी म्हणालात तरी मी काय रफी, किशोर किंवा मुकेश होऊ शकत नाही किंवा कोणीच होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की आपल्याला जे आवडतं त्याचा आनंद आपण स्वतः जर घेतला तर आपल्याला मजा येते. बरोबर. मग आता लोकांना काय मजा येते की नाही ते नंतर बघू. परंतु मी याचं उत्तर असं आहे की मी हे जे काय सगळे कार्यक्रम करतोय किंवा हे जे काय मला स्वतःला त्याचा आनंद मिळतो, त्यामुळे मला जगण्याची नवीन उमेद मिळते. खरं आहे. सिनेमा संगीत हे असं संगीत आहे की ज्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. तो लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणारं संगीत, म्हणून मी सिनेमा संगीताचीच निवड करेन. किती सुंदर सुंदर कवी, किती सुंदर सुंदर संगीतकार, गायक, आणि यांची उंची आपण कधीही गाठू शकणार नाही. लता मंगेशकरांची उंची कोणी गाठू शकेल का? जर गाठली तर लता मंगेशकरांच्याच आत्म्याला शांती मिळेल. परंतु त्यासाठी जी साधना ज्या मुशीतून तयार व्हायला पाहिजे ती मूस आता कमी झालेली आहे. तरीसुद्धा तुम्ही म्हणताय किशोर कुमार हा तर म्हणजे त्यापेक्षा सुद्धा नीरजचं हे गाणं जे आहे ना ते तुम्ही ऐका. बरं बरं, ऐकवा ना. फूलों की रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती, फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती, कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती, तेरे ही सपने लेकर मैं सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा हूँ जैसे कि माला में धागा, बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार, हो इतना मद तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार, पूरब हो पश्चिम उत्तर हो दक्षिण तू हर जगह मुस्कुराए, जितना भी जाऊं मैं दूर तुमसे उतनी ही तू पास आए, आंधी ने टोका पानी ने रोका दुनिया ने हंसकर पुकारा, तस्वीर तेरी लेकिन लिए मैं कर आया सबसे किनारा, हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार, कई कई बार, कई कई बार. अशोक दादा, मला सांगा, प्रत्येक कलावंताच्या आयुष्यामध्ये ना असा एक सुरुवातीचा काळ असतो की म्हणजे कोणाचा तरी प्रभाव असतो आपल्यावरती. आपण स्वयंभू काही नसतो ना की अरे मला याच्यासारखं व्हायचं आहे, अरे मला त्याच्यासारखं व्हायचं आहे. तर या लोककलेच्या बाबतीत तुमच्यावर प्रभाव कोणाचा, हा एक प्रश्न आहे. आणि इतके गायक, म्हणजे तुम्ही इतक्या गायकांची काय म्हणूया आपण गाणी कार्यक्रमात सादर करता, तरी देखील मनाच्या कप्प्यात कोणीतरी गायक असतो की म्हणजे बाकी सगळे आहेत पण कोंदणात जो असतो ना हिरा तो एक वेगळा असतो. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. मनाच्या कप्प्यात नक्कीच एक गायक आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, हां, बेंडखळ्यांचा रेडिओ हां, हा आमच्या चाळीतला एकमेव रेडिओ होता. आणि मला वाटतं 1973 साल असेल, SD बर्मन गेले होते. हां हां. आणि त्यावेळी समोरच्या बेंडखळ्यांच्या रेडिओवर त्यांचं गाणं लागलं होतं आणि मी इथे माझ्या अंथरुणामध्ये अश्रूच्या धारा मला लागल्या होत्या. ती मानवंदना, ते म्हणजे शैलेंद्रचं गाणं खरंच
क्यों नाचे सफेरा, क्यों नाचे सफेरा. शैलेंद्रने हे लिहावं, गीतकार म्हणजे कसा असावा, की सपेरा तर सगळ्यांना नाचवतो, मग क्यों नाचे सपेरा, मग सपेराच नाचतोय असं काय झालंय इथे, असं ते गाणं तुम्हाला ऐकवतो. वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ, वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ. दम ले ले, दम ले ले, दम ले ले घड़ी भर, ये छैया पाएगा कहाँ, वहाँ कौन है तेरा. हो मुसाफिर तू जाएगा कहाँ, कहते हैं ज्ञानी दुनिया है फानी, मिट्टी से लिखी लिखाई है, सबकी देखी है सबकी जानी, हाथ किसी के न आनी, हाथ किसी के न आनी. कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा, मुसाफिर जाएगा कहाँ. दम ले ले, दम ले ले, दम ले ले घड़ी भर, ये छैया पाएगा कहाँ, वहाँ कौन है तेरा. वा, क्या बात आहे. एस डी बर्मन साहेबांना खऱ्या अर्थाने हा सॅल्यूट आहे. तरी आणि मला शैलेंद्रला देखील. हा हो, काय शब्द सुद्धा काय लिहिलेले आहेत. यांनी आपलं जीवन घडवलेलं आहे मला असं वाटतं. ह्या सगळ्या संगीतामधून आणि ह्या गाण्यांमधून, ह्या शब्दांमधून आपलं जीवन घडलेलं आहे. आपल्या जीवनाला एक वेगळी अनुभूती मिळालेली आहे. हा अनुभव घ्यायची जरूर नाही, नाहीतर खरं म्हणजे हे सगळं कळण्यासाठी तो अनुभव घ्यायला लागला असता. पण हे संगीतकार आणि गीतकारांचे आपल्यावरती उपकार आहेत की तो अनुभव आपल्या हृदयात आपोआप आलेला आहे. आता आमचे खरं म्हणजे खूप मोठा संगीतकार स्नेहल भाटकर, हो, अतिशय मोठा संगीतकार. अहो, त्यांची हिंदी गाणी तुम्ही ऐका, त्यांच्या भजनं ऐका, त्यांची ड्युएट्स ऐका. आम्ही त्यांचा स्वरस्नेहला कार्यक्रम केला आणि आम्ही थक्क झालो. बरेच गायक आमच्याकडे आले, त्यांना ती गाणी गाता येत नाहीत. ते म्हणाले आम्हाला ही गाणी नाही गाता येणार. मग आम्ही ती बसवायला सुरुवात केली. घ्या केळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई भवराग बाई भवरा. हा हा राधिकेचा नवरा, हा हा राधिकेचा नवरा, हा हा राधिकेचा नवरा. खेळे भवराग बाई भवराग बाई भवरा, हा हा राधिकेचा नवरा, हा हा राधिकेचा नवरा, हा हा राधिकेचा नवरा. माझ्या भवऱ्याची आरी सप्त पाताळे त्यावरी, माझ्या भवऱ्याची आरी सप्त पाताळे त्यावरी, हे माझ्या भवऱ्याची आरी सप्त पाताळे त्यावरी, माझ्या भवऱ्याची आरी सप्त पाताळे त्यावरी. फिरे गरगरा गर 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 गरा. खेळे भवराग बाई भवराग बाई भवरा, हा हा राधिकेचा नवरा, हा हा राधिकेचा नवरा, हा हा राधिकेचा नवरा. एका जनार्दनी खेळिया, एका जनार्दनी खेळिया, एका जनार्दनी खेळिया, एका जनार्दनी खेळिया. भवरा खेळे बाई आगिया, नाद देते हरिहरा,
नाद देते हरिहरा गर 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 गरा खेळे भवराग बाई भवराग बाई भवराग हा हा राधिकेचा नवरा हा हा राधिकेचा नवरा हा हा राधिकेचा नवरा माझ्या भवऱ्याची यारी सप्त पाताळे त्यावरी माझ्या भवऱ्याची यारी सप्त पाताळे त्यावरी फिरे गरगरा गर खेळे भवराग बाई भवराग बाई भवराग हा हा राधिकेचा नवरा हा हा राधिकेचा नवरा हा हा राधिकेचा नवरा क्या काय बात मजा है, आहे क्या पुढच्या बात है. पिढीला जर हे ऐकवलं तर पुढच्या पिढीला याचा नाद लागेल खरंय, खरंय. एका जनार्दनी खेळीया काय एकनाथ महाराजांनी ते लिहिलेलं आहे की पृथ्वीला भोवऱ्याची रूप त्यांनी हे दिलेलं आहे आणि तिच्या भोवती आपण फिरतोय सगळं काय सुंदर वर्णन आहे काय सुंदर चाल आहे काय सुंदर गायकी आहे असे होते आमचे स्नेहल भाटकर पण ते कसं आहे मराठी माणूस थोडा मागे राहतो पण आम्ही आता ठरवलंय मागे राहायचं नाही पुढे जायचं आणि त्याचं सेनापती पद ज्याला म्हणतो ते तुम्ही घ्या की बरोबर सगळे तुमच्या मागे येतील सगळे कलाकार. मैत्र से हे शब्द सुरांचे अशोकदादा चौरंगच्या म्हणजे गेल्या 37 वर्षांच्या वाटचालीमध्ये मला असं वाटतं जवळजवळ 10,000 पेक्षा जास्ती कार्यक्रम झाले ना म्हणजे आता सगळे 11,000 कार्यक्रम होते. हा. म्हणजे मराठी बाणा असेल माणिक मोती असेल स्वरस्नेहल असेल किंवा आत्रे आत्रे सर्वत्र मंगलगाणी दंगलगाणी मन चाहे गीत आपली आवड आवाज की दुनिया गाणे सुहाने त्याच्यानंतर माणिक वर्माचा माणिक माणिक मोती मोती. स्नेहल भाटकरांचा स्वरस्नेहल. स्वरस्नेहल अमृत लता गंगा जमुना म्हणजे जो पी सावळाराम पी. सावळाराम. होतं आनंद यात्री म्हणजे पु ल देशपांड्यांवरती देशपांडे. कार्यक्रम केला अत्रे अत्रे सर्वत्रे असे अनेक कार्यक्रम आपण मी यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावर सुद्धा एक फार मोठा कार्यक्रम आम्ही केला होता या सगळ्या याच्यातून माझा उद्देश एवढाच होता हे ज्या म्युझिकल बायोग्राफीज म्हणतो त्याला हां बरोबर म्हणजे संगीतमय त्यांचं चरित्र की ह्या लोकांचं मोठेपण लता मंगेशकर अमृतलता करताना फक्त लता मंगेशकर मोठ्या झालेल्या तुम्हाला कळत आहेत पण त्या कुठून मोठ्या झाल्या प्रवास कशा सगळा. मोठ्या झाल्या काय करून मोठ्या झाल्या आणि अशा कार्यक्रमातून जर पुढच्या पिढीला हे सगळं ऐकवलं तर कदाचित अजून एखादी लता मंगेशकर निर्माण होईल क्या बात आहे आचार्य यात्रेंचं महाराष्ट्र समजलं की नाही राष्ट्र मेले तरी महाराष्ट्राविना घाडा न चाले सेनापती बापट म्हणाले आज महाराष्ट्र हा शब्दच मुळात आत्रेयांनी आणला होय. नाहीतर महाराष्ट्रात आपण राहिलो नसतो आपण मुंबई राज्यात राहिलो असतो बरोबर यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्र घडवला सत्तेचा वापर करून जनसामान्यांसाठी आपण काय करू शकतो याचं मोठं उदाहरण म्हणजे माणिक वर्मांचा गोड गळा अतिशय प्रासादिक गळा अतिशय म्हणजे अतिशय प्रासादिक गळा आणि त्यातून अतिशय चांगला असा आवाज आणि चांगली अशी गायकी आणि चांगले असे त्याच्यामधून मिळणारे विचार हे कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम कबीराचे विणतो शिले कौशल्याचा राम आता माणिक वर्मांच्या आवाजामुळे जणू काय तो राम त्या तिथे उतरलाय असं वाटतंय की हळूहळू उघडी डोळे पाही तो कबीर विणून या शेळा गेला कसा रघुवीर म्हणजे जणू काय खरंच झाला हे जे आहे ना गंगा जमुना इतकं स्त्री मनाचं पुरुष असून परकाया प्रवेश मागाशी तुम्ही शब्द वापरला तो परकाया प्रवेश म्हणजे स्वतः पी सावळारामांचा आहे की स्वतः पुरुष असून स्त्रियांची गाणी लिहिली गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ज्या हार्मोनियमवर त्यांनी गंगा जमुना हे गाणं बसवलं कोणी संगीतकार आपले वसंत प्रभू ती हार्मोनियम साताऱ्याला होती ती तिथल्या साताऱ्याच्या कुटुंबियांनी मला भेट दिली म्हणजे मला असं वाटतं की मी कार्यक्रम गंगा जमुना केला त्याची इतकी कर्तव्यता माझी झाली म्हणजे त्याला माझा मोठा याच्यापेक्षा सन्मान नाही तेव्हा आता ह्या पद्धतीने मी जे कार्यक्रम करतोय किंवा केले आहेत त्या कार्यक्रमातून मला काहीतरी सांगायचं आहे हे कार्यक्रम म्हणजे फक्त संगीताचे कार्यक्रम नाही आहेत ज्याप्रमाणे कीर्तनकार टाळ मृदुंगाला घेऊन आणि थोडीशी मध्ये गायकी दाखवून एखादं सांगतो काहीतरी प्रूव्ह करतो
ते तसं मला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे. बरोबर. रक्त मागती सुभाष आणिक सूत मागती गांधी, अहं. खादी घालून लाच मागती वजीर आणिक प्यादी, दाता मागे मोड धानची अंध मागतो दिडकी, पोटासाठी सती मागते एक रिकामी खिडकी. मंगलगाण्याची शेवट आहे. क्या बात है, क्या बात है. समजले की नाही. ये पुरपेच गलियां, ये बदनाम बाजार, ये गुमनाम राही, ये सिक्कों की झनकार, ये इस्मत के सौदे, ये सौदों पे तकरार, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है, अहं. कहाँ है, कहाँ है, कहाँ है. क्या बात है. 50 वर्षापूर्वी साहेरने विचारलं की तो हिंदुस्थानी कुठे आहे, स्वतःच्या राष्ट्रावर प्रेम करणारा कुठे आहे. हे पुरपेच गलिया, हे बदनाम. त्यांनी खरं म्हणजे ते ब्रोथेलवर लिहिलेलं आहे, परंतु ते कितीतरी आत्ताच्या सगळ्या वातावरणाला लागू पडतं. म्हणजे अशा प्रकारे लोकांचं जे आपल्या संतांनी केलेलं आहे, मनोरंजनातून प्रबोधन, प्रबोधन. बरोबर. आणि मनोरंजनातून नुसतं प्रबोधन नाही. आता मला सांगा, त्या एवढे वर्ष तुकाराम ज्ञानेश्वर मौखिक रूपानेच टिकले ना, होय. मौखिक रूपानेच टिकले. मग ती मौखिक परंपरा जर पुढे चालू ठेवायची असेल, जी लोकाला जास्त शहाणा करते, जास्त सुसंस्कृत करते आणि जास्त संस्कारी करते, ते महत्त्वाचं आहे. अशोक दादा, म्हणजे आधीच्या भागात किंवा आत्ताच्या भागात कितीतरी गाणी तुम्ही ऐकवलीत. म्हणजे तुमच्यातल्या काय म्हणू आपण गायकाशी संवाद साधून झाला. निर्माता तर तुम्ही आहात, सगळ्यांना माहिती आहे. आंब्याचे व्यापारी आहात हे सगळ्यांना माहिती आहे. पण बऱ्याच रसिक प्रेक्षकांना तुमच्यातला एक गुण माहिती नाही, आणि मला असं वाटतं तो गुण आज जास्ती समोर आला पाहिजे. तो म्हणजे संगीतकार अशोक खंडे. म्हणजे चाली कशा सुचतात तुम्हाला? हे खरं आहे, बालगंधर्वचा प्रयोग संपल्यावर तुम्हाला मेकअप काढताना चाल सुचली आहे, ती काहीतरी नंतर तुम्हाला नोटेशन येत नाही, तुम्ही कोणाला तरी सांगितलं अरे ही चाल जन्माला आली असे, असं तुम्हाला चाली कुठे सुचतात? बालगंधर्वला कार्यक्रम संपला आणि मी हार्मोनियम घेऊन बसलो, हां. आणि ते जिंगल एक दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड करायची होती. हां. नाना होते त्याच्यामध्ये. हां. दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड करायची होती. आता मी ते चाल मी बांधली आणि नंतर मला ती काय आठवेना. हां. तर मग आमचा महेश कानोलकर आहे ना, व्हायोलिन वादक. व्हायोलिनवाले, हां. मी म्हटलं अरे च्या आयला मगाशी चाल सुचली, लक्षात नाही आली. त्यावेळेस ते काय टेप, परत टेप बीप असं काही नव्हतं. हां. घाबरू नको, मी नोटेशन काढून ठेवले. मग त्यांनी ती चाल ऐकवली. तिथले जे जिंगल बनवताना काय असतं की तुम्ही एक चाल द्यायची, मग त्याच्यात ते पंजाबी घालतात, मग त्याच्यात ते कन्नड, सगळे भाषा प्रभू असतात, ते त्या चालीत बरोबर ते बसवतात. मी त्यांना म्हटलं असं नाही चालणार मला, तुम्ही तुमचं लिहून द्या, मी त्यांना वेगवेगळ्या चाली लावेन. आणि मग पंजाबीची वेगळी, कन्नडची वेगळी, तेलुगू वेगळी, मराठी वेगळी, गुजराती वेगळी, अशा 5 भाषांमध्ये करून दिली. आणि ते जे लिहिणारे होते ते सुद्धा इतके सुंदर, म्हणजे त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की इतकं सुंदर तुम्ही कसं काय त्याला प्रत्येकाला वेगळी चाल दिली. त्या आता जी कन्नडमधली जी एक होती, तिला त्या वर्षीचं रापा अवॉर्ड मिळालं. रापा अवॉर्ड म्हणजे ॲडव्हर्टायझिंगमधलं मोठं अवॉर्ड असतं ते. अच्छा. हां, तिकडे मिळालं. ती ऐकवतो तुम्हाला. नर्मदा 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 ನಿನ್ನ ನಂಬಿದೆ, ನನ್ನ ಮಗನೆಲ್ಲ ಬಂಗಾರವಾರಿಯೇ. ಇಮ್ಮಡಿ ಶಕ್ತಿ ನರ್ಮದಾ, ದುಪ್ಪಟ್ಟು ಪ್ಯಾಕು ನರ್ಮದಾ, ಸಾಟಿಯ ಇಲ್ಲದ ಗೊಬ್ಬರ, ಅದರಿಂದ ಸಮೃದ್ಧ ಬೆಳೆಯ ಅಬ್ಬರ. ನರ್ಮದಾ. ते नर्मदा जे त्यांचं खत आहे ना, त्याची जाहिरात आहे. आदरेंदू समृद्धी बेळी अब्बरा, म्हणजे आमच्या घरी त्याच्यामुळे समृद्धी येईल, असं म्हणजे त्यांच्याकडून तो अर्थ समजावून घेतला. आणि मग त्याला त्याची गंमत सांगतो तुला. आता नानांनी ताऊल वाजवला, तर त्याच्यामध्ये काय इन्स्ट्रुमेंट असतात कर्नाटकी, तीच वापरायची आपण, असं मी ठरवलं. आणि ताऊल, तर ते भाड्याने ताऊल घ्यायचं, हे 8 दिवस तयारी चालली होती. तर ताऊल नावाचं एक वाद्य आहे, जे आता वाद्य टाटा 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 तसं, ते आता त्यांनी त्याला दोन्ही मिळून ताऊल बनवलंय. तर ताऊल एक ते कर्नाटकी वाद्य असतं ना ते. तर हा म्हणाला की अरे ते 3,500 रुपये भाडं सांगतायत, आणि त्यांचा माणूस येणार, तो तिथे थांबणार, त्याला 1,000 वेगळे द्यायचे. आलं, म्हटलं ताऊल मिळतं काय कुठे? तो म्हणाला कशाला घेतो, मी घेऊन येतो. 1,500 रुपयात ताऊल घेऊन आला. म्हणजे 2 रुपयाची कोंबडी, 5 रुपयाचा मसाला होता. पण आमचे ते अनुभव जे आहेत ते जाहिराती खूप केल्या, मी खूप केल्या.
पण ते कसं आहे, या कार्यक्रमांच्या सगळ्या धबाडग्यामध्ये आणि मला कसं आहे, म्हणजे गाणी वेगवेगळी अशी बनवायची आवड होती. गाणी वेगवेगळी बनवायची. आता ते तुम्ही आता यावर गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्याला भारताच्या चित्ररथाला पहिलं प्राईज मिळालं. हो हो 1994 साली महाराष्ट्राला पहिल्यांदा पहिलं प्राईज मिळालं, किंबहुना प्राईजच मिळालं 26 जानेवारीच्या रथामध्ये. ते 1994 साली दिल्लीला. दिल्लीला, ज्याची थीम होती आंबा. अच्छा. आता आंबा असल्यामुळे मी आहे, आणि त्याच्यात मी एक गाणं ज्याचं संगीत केलं होतं मी, त्या चित्ररथाला महाराष्ट्राला 26 जानेवारीच्या चित्ररथामध्ये दिल्लीला पहिल्यांदा पहिलं प्राईज मिळालं. ते गाणं ऐकवतो. जरूर जरूर. वसंत ऋतू आज आला, वसंत ऋतू आज आला, गाऊ लागली कोकिळा, राणी हरवला बवर हिरवा, फळांचा राजा हा आला, राणी बहरला मोहर हिरवा, फळांचा राजा हा आला, फळांचा राजा हा आला, फळांचा राजा हा आला, आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो, आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो, कशी होऊ बाई मिया आंब्याची गवतराई. कोकणातील एक स्त्री म्हणते, कशी होऊ बाई मिया आंब्याची गवतराई, ह्याच्या पावलानं आली लक्ष्मी माझ्या घरी दारी. टडंग 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 टंग 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 टंग, रानाच्या मनाला झाडाला पानाला पाखरा पक्षाला आनंद लई लई झाला, आला आंब्याचा मोसम आला, आला आंब्याचा मोसम आला, आला आंब्याचा मोसम आला. त्या चित्ररथाला पहिलं प्राईज मिळालं होतं. आज किती वर्षांनी, 94 ते 30 वर्ष झाली जवळजवळ. पण त्याचा मला अभिमान आहे की आंब्याच्या म्हणजे जो माझा व्यवसाय आहे, इतकी वर्ष लहानपणापासून वडिलांनंतर वडिलांनी मला शब्द टाकला की शिक्षणासाठी कुठेही जायचं नाही फॉरेनला वगैरे, आंब्याचा व्यवसाय करायचा. आणि मला असं वाटतं मी त्यांचा शब्द मानला, म्हणजे आज्ञा मी मानली, म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो किशनरावांना. असे आता पिकनिकला गेलं ना की वेगवेगळी गाणी करायची, दररोज काही ना काहीतरी करायचं. हे आता आपण एक लाजून हसणे हसून ते पहाडे, लाजून हसणे हसून ते पहाडे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. आता याची मी कव्वाली केली. कशी केली? लाजून हसणे हसून ते पहाणे, अजून हसणे हसून ते पहाणे, मी ओळखून आहे 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 मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे. लाजून हसणे हसून ते पहाणे, लाजून हसणे हसून ते पहाणे, मी ओळखून आहे 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 मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे.
कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. मप प मप प मप ग सा ग द प ग ग प द नि 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 द प ग सा ग प द द द सा नि द प ग प द नि 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 सा ग प द द द द ग म द प ग म द प ग म द. हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. हे प्रश्न जीव घेणे, हे प्रश्न जीव घेणे, हरती जिथे शहाणे, हरती जिथे शहाणे, सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे. लागून हाचणे अन हाचून ते पहाणे, आगून हाचणे अन हाचून ते पहाणे. मी ओळखून आहे 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 आहे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अशोकदादा, एक अगदी बारीकसा प्रश्न विचारतो. हे गाणं कधी मंगेश पाडगावकर त्यांच्यासमोर किंवा संगीत दिग्दर्शक खळे साहेब किंवा बाळासाहेब मंगेशकर यांनी ऐकलं तर ते कसे रिॲक्ट होतील अशी कधी भीती वाटली किंवा त्यांच्यासमोर कधी ऐकवलं? अहो, त्याची फार गंमत झाली खरं म्हणजे. माझं भाग्य असं की श्रीनिवास खळे हे माझे अतिशय जवळचे मित्र. अच्छा. म्हणजे कुठचंही रेकॉर्डिंग आल्यानंतर ते म्हणजे एखाद्या लहान मुलाने आपल्याकडचं खेळणं दाखवावं त्याप्रमाणे मला ती चाल ऐकून तिथे आमच्या मार्केटला यायचे आणि मंगलगाणीला आमच्या दौऱ्यावर पण आलेले आहेत ते. त्यांचं विशेष प्रेम. तर मी खळ्यांना, आता तोपर्यंत माहीत नव्हतं, खळ्यांना मी सांगितलं की हे असं असं गाणं केलं, त्यांना ऐकून दाखवलं. पाडगावकरांना जर हे गाणं ऐकवलं तर ते काय म्हणतील याची मला भीती वाटते आहे. दोन गोष्टी आहेत. त्यांनी जर वाईट म्हटलं तर ते तुला वाईट म्हणतील आणि त्यांनी जर चांगलं म्हटलं तर मी काय चाल दिली होती आधी. त्यांनी विरोध केला त्याच्यावर. मग एक ते झालं पुढे. आणि एक दिवस मला जिप्सीमध्ये पाडगावकर भेटले. म्हणजे माझा परिचय नव्हता पाडगावकरांशी प्रत्यक्ष. तर मोहन वाघ म्हणाले की हे अशोक, थांबा थांबा थांबा, अशोक हांडे, अहो तुम्ही ते बरं ते जेवून आले होते त्यामुळे तुम्ही ते माझं लाजून हसण्याची कव्वाली केली तर तुम्हीच का? मी म्हटलं आता फटके काहीतरी पडणार. मी तरी खळ्यांना सांगितलं माझ्या कवितेत 2-2 मीटर दडलेले असतात म्हणून. हो, सर्वात म्हणजे मला असं वाटतं मला संगीतकार म्हणून फार मोठी दाद आहे. आता ते विनयाने सांगता येत नाही आम्हाला, कारण संगीतकार म्हणून जो माझा हा जो पैलू आहे हा गेली 37 वर्ष दररोज कार्यक्रम, आता 11,000 कार्यक्रम व्हायला आले. दररोज कार्यक्रम, त्या कार्यक्रमाचं नियोजन, त्या कार्यक्रमाचे कॉन्ट्रॅक्ट शो ठरवणं, त्या कार्यक्रमासाठी तयारी करणं, त्या कार्यक्रमासाठी नाही आला तो ना, हे सगळं करता करता मला संगीतकार म्हणून फार काही काम करता जरी आलं नाही तरी मला असं वाटतं की मी आनंदी आहे. कारण मी माझं जे ध्येय आहे संगीताच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करणं हे ध्येय असल्यामुळे पण मला असं वाटतं की ह्या जी कव्वाली केली त्याचा याच्यापेक्षा मोठा सन्मान आणखी कुठचाही होणार नाही. या कव्वालीला काही राष्ट्रपती पदक मिळणार नाही. फार छान दाद माझ्या कवितेमध्ये. तरी मी खळ्यांना सांगितलं माझ्या कवितेमध्ये 2 मीटर दडलेले असतात, तुम्हाला एकच सापडला. नाही पण म्हणजे हे कौतुक आहे. ते गमतीचा भाग सोडा, पण हे दोघांनी म्हणजे खळे साहेबांसुद्धा तुमचं कौतुकच केलेलं आहे ना की त्यांना जर का ही चाल आवडली तर माझी चाल काय होईल. मैत्र से शब्द सुरांचे अशोकदादा, म्हणजे भीमसेन जोशींचा कार्यक्रम असेल तर त्यामध्ये माझे माहेर पंढरी आणि आगा वैकुंठीच्या राया झालंच पाहिजे, त्याशिवाय ते भीमसेन जोशींचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. प्रसाद सावकार म्हटलं की जय गंगे भागीरथी झालंच पाहिजे, तसं अशोक हांडे म्हटलं
की आम्हाला सायन, दिवा, कळवा इकडे सगळीकडे जाऊन यावंच लागतं. तर त्या गाण्याची संकल्पना कशी सुचली? आणि मला असं वाटतं की आजपर्यंत म्हणजे एकही कार्यक्रम असा नसेल की ज्या कार्यक्रमामध्ये सायन या गाण्याला वन्स मोर मिळाला नाही. नाही, वन्स मोर मिळाला हा आपल्या दररोजची रोजमर्रा जिंदगी जी आहे आपली त्याचं द्योतक आहे. सायनाया गाणं चुकीचं ठरवण्याला खरं म्हणजे व्यवस्था असायला पाहिजे. नंतर मुलुंड स्टेशनला मी होतो. हे गाणं कसं सुचलं ते सांगतो. मुलुंड स्टेशनला होतो तर एक गाडी आली, त्याच्यामध्ये एका माणसाने जीव दिला. म्हणजे त्याने उडी मारली. आता उडी मारली त्याने, गाडी थांबली, मग नंतर त्याला बाहेर काढला तर तो जिवंत होता. मग तो जिवंत आहे म्हणून लोकांनी त्याला मारला. कारण का आता गाडी लेट झाली त्याच्यामुळे. आलं लक्षामध्ये. आणि मी साधारण मुलुंडला राहायला गेलो किंवा कॉलेजमधनं चिंचपोकळीवरनं दादरला येत होतो, त्यावेळी ह्या रेल्वेचे सगळे अनुभव मला मिळत होते. आणि त्याच्यातून पिकनिकसाठी हे गाणं खरं तयार झालं. अच्छा. म्हणजे त्याच्यातली जी कॅचलाईन आहे ती पिकनिकसाठी झाली. आणि मग पुढची जी कडवी आहेत ती सगळी ती ऐकवल्यानंतर समजेल तुला. बरं. सायनाया कुर्ला घाटकोपर और मुलुंड के बाद थाना कलवा मुंब्रा दीवा कल्याणाया. सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटकोपर और मुलुंड के बाद थाना कलवा मुंब्रा दीवा कल्याणाया. सायनाया सायनाया पंखा पेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीटसाठी चाले मारामारी. पंखा फेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीटसाठी चाले मारामारी. लॉटरीवाले दाणेवाले भजन मंडळी तिकीट पासा तपासित टीसी आया. सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटकोपर और मुलुंड के बाद थाना कलवा मुंब्रा दीवा कल्याणाया. सायनाया सायनाया साडी मागे लेडीज डब्बा व्हिडिओ परी लागे रिघ चाले तेथे वासुगिरी. जाळी मागे लेडीज डब्बा व्हिडिओ परी लागे रिघ चाले तेथे वासुगिरी. तरुण तुर्क बुड्ढे अर्क सारे जमती शिव्या देती मनातून आया बाया. सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटकोपर और मुलुंड के बाद थाना कलवा मुंब्रा दीवा कल्याणाया. सायनाया सायनाया काय सांगू मुंबईच्या लोकलची कथा रोज इथं पाकिट जात उठता बसता. काय सांगू मुंबईच्या लोकलची कथा रोज इथं पाकिट जात उठता बसता. ऍक्सिडेंट होता कधी कोणी मरावा म्हणती सारे खाली पिली टाइम वेस्ट किया. सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटकोपर और मुलुंड के बाद थाना कलवा मुंब्रा दीवा कल्याणाया. सायनाया सायनाया सायनाया. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अशोकदादा, इतक्या वर्षांचा तुमचा प्रवास आहे, म्हणजे सगळा काय अगदी सुरळीत झाला आहे अशातला भाग नाही. काही काही अडचणी पण आल्या असतील ना, तर असा कुठला प्रसंग आहे का, म्हणजे बस चालली आहे, काही ॲक्सिडेंट होतात,
किंवा कधी कधी विमानात वाद्यांची केसच तुटते, असे बरेच प्रसंग असतात. तर असे काही आठवणी आहेत का की ही आठवण बुवा लक्षात राहण्यासारखी झाली? आम्ही आवाज की दुनिया हां घेऊन अमेरिकेला चाललो होतो. त्याच्या अगोदर बेल्जियमला एक शो केला. हां. तर ब्रोसेल विमानतळावर आम्ही उतरलो. अच्छा. तर त्यांनी काय केलं होतं, तर आमचं सामानच येईना. जे मोठी मोठी गिटार वगैरे असं जे काय मोठ्या मोठ्या केसेस होत्या ते येईनाच आम्हाला. मग त्यातल्या त्यात आमच्या स्मार्ट कोण विजय दयाळ आणि मी आम्ही निघालो की कुठे काय त्यांना विचारावं काय. आणि आम्ही फिरतोय कुठे काय कुठच्याच बेल्टवरती नाही आहेत. आणि आम्ही जिथे उभे होतो दोघेजण विचार करत की आता काय करायचं, तेवढ्यात मला समोर दिसलं की एवढा मोठा दरवाजा आहे, खूप मोठा, म्हणजे 12 फूट बाय 12 फूट दरवाजा असेल. आणि त्याच्यावरती ओडिसी एवढं लिहिलं होतं. अच्छा. ओडिसी. हां. आणि म्हटलं ओडिसी काय आहे? अरे म्हटलं हे ओव्हर डायमेन्शन कार्गो तर नाही. आणि आम्ही आत दरवाजा उघडला तर आमची सगळी इन्स्ट्रुमेंट्स इथे फक्त एकाकी एवढ्या मोठ्या हॉलमध्ये पडलेली होती. अनेक प्रसंग आले. मला असं वाटतं की ते वाईट प्रसंग कशाला आपण लक्षात घ्या. हां. चांगले प्रसंग फार आले. होय ना. फार मोठी मोठी माणसं कार्यक्रमाला आली. जरा त्यांच्याविषयी फार सांगा ना काय. म्हणजे त्यांनी केलेलं कौतुक खऱ्या अर्थाने आमचं मुठभर मास वाढवणारं होतं. म्हणजे आमच्या 25व्या प्रयोगाला आठवते मला दामू केंकरे आले होते. अच्छा. दामू केंकरे म्हणाले, हा जो कोण माणूस आहे त्याला मी ओळखत नाही, पण हा जो अशोक हांडे आहे तो ज्याप्रमाणे स्टेजवरती गाण्यांचा आस्वाद घेतो त्याप्रमाणे प्रेक्षक आस्वाद घेऊ शकतात. आणि हे सर्वात मोठं आहे. म्हणजे काय क्वालिफिकेशन आपलं आहे हे कळत गेलं. इलाई राजा आले होते मराठी बाणा बघायला. अच्छा. ते म्हणाले की आमच्या साऊथ इंडियन सिनेमांनी हे याच्यापासून शिकलं पाहिजे, या मराठी बाणापासून. की काय शिकलं पाहिजे, तर स्त्री ही तोकड्या कपड्यात सुंदर दिसत नाही, ती संपूर्ण कपड्यात सुंदर दिसते, जे मराठी बाणामध्ये दिसत आहे ते. म्हणजे ही फार मोठी रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर माणिकबाई आल्या, त्यांच्या डोळ्यातून अश्रू बघितले मी. त्याच्यानंतर आशा भोसले आल्या. आशा भोसले तर त्यांनी एवढं कौतुक केलं की म्हणजे त्या स्वतः रडत होत्या त्यांच्या आठवणीमधून. कारण काय आहे की मराठी बाणामध्ये निज शैशवास जपावे, त्याप्रमाणे मराठी बाणामध्ये स्वतःला बघतो माणूस, त्याचा पूर्वकाळ त्याला आठवतो आणि मग तो उचंबळून येतो. आशा भोसलेंनी म्हणजे आता दूरदर्शनवर सांगायचे की नाही, पण तरी सांगतो, तुम्हाला वाटलं तर ती कट करा. त्यांनी सांगितलं, बरं झालं मी मरायच्या आधी मराठी बाणा बघितला. ते म्हणजे इतकी उच्च कोटीची. आशा पारेख त्या म्हणाल्या, मला मराठी समजत नाही, पण तुमचं मराठी मला सगळं समजलं. पहिली गोष्ट. आणि हा असा कार्यक्रम आहे, मी स्वतः बॅले केले आहेत, इतके कार्यक्रम केले आहेत मी, परंतु तुमच्यासारखा कार्यक्रम, एकच माणूस गातोय, एकच माणूस गाणी लिहितोय, एकच माणूस संगीत देतोय, एकच माणूस निवेदन करतो, खास करून तिने म्हणजे हे स्फूर्ती देणारं जरी असलं तरी जबाबदारी वाढवणार आहे. अनेक सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनील गावस्कर आले, अजित वाडेकर आले, दिलीप वेंगसरकर आले. दिलीप वेंगसरकर म्हणाले, आमच्या वर्ल्ड कप टीमला त्यांची ही शिस्त शिकवली पाहिजे की टीम स्पिरिट काय असतं ते हे मराठी बाणामध्ये त्यांना दाखवलं पाहिजे सगळ्यांना. अनेक क्रिकेटर्स आले, अनेक अंजली भागवत आल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की अटल बिहारी वाजपेयींना कोणीतरी आवाज की दुनियाबद्दल त्यांना कोणीतरी सांगितलेलं असावं, तर ते मनोहर जोशींकडे सहज म्हणाले की वो आवाज की दुनिया क्या है, वो मुझे देखना है, बहुत सारे मेरे दोस्त. तर मग मनोहर जोशींनी तो कार्यक्रम बरोबर 3 मार्च 2004ला किंवा 3 असेल, त्यांच्या घरी, त्यावेळी ते लोकसभा अध्यक्ष होते, त्यांच्या घरी कार्यक्रम दिल्लीला त्यांनी ठेवला. आणि त्याला स्वतः पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणीजी, त्याच्यानंतर सुषमा स्वराज, सोनिया गांधी विरोधी पक्ष नेत्या होत्या त्यावेळेला, ममता, समता, जयललिता, त्याच्यानंतर शत्रुघ्न सिन्हा, रामदास आठवले, 350 खासदार होते. अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कार्यक्रम तर प्रचंड आवडला. त्यांनी माझा इंटरव्ह्यूला सत्कार केला, त्यांना कार्यक्रम आवडला. कार्यक्रम संपल्यानंतर मी पटकन सूट घातला. मला काय इंट्युशन आलं माहीत नाही. तर मला हे दोघेजण तिथे उभे होते, सूट पीट काय म्हटलं, थंडी वाजते रे. तेवढ्यात आले, अरे PM हांडा साहेब कोण आहे, PM साहेबने बोलाय. आणि मी मनोहर जोशींचं पण त्या निमित्ताने आभार मानतो की आम्ही अटल बिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, मी आणि मनोहर जोशी एका टेबलवरती जेवलो.
मला असं वाटतं अटल बिहारी वाजपेयी हे खरे कलाकार आहेत आणि त्यांनी कलाकार म्हणून माझा जो सन्मान केला, मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा मोठा सन्मान बाळासाहेब ठाकरे सगळे कार्यक्रम माझे बघितले. शरद पवार यांनी सगळे कार्यक्रम बारामतीला ठेवले, एकदा नाही दोनदा नाही तीनदा ठेवले. आता 2000 प्रयोगाला आले त्या करोना असून सुद्धा अनेक लोक म्हणजे प्रत्येकाच्या जर आठवणी काढायच्या ठरल्या सो अमीन सायानी आले आवाज की दुनिया कार्यक्रम बिना कागज बिना कागज. तो मैं सबसे खुश हूँ इसलिए कि एक आदमी कोई मिला मुझे कि वो मेरी कॉपी नहीं कर रहा है. निवेदनात त्यांची कॉपी साध हिंदीमध्ये त्यांची कॉपी होते, मेरी कॉपी नहीं कर रहा है. भूपेन हजारिका भेटले. भूपेन हजारिका म्हणाले की आय नेवर थॉट दॅट हिंदी फिल्म म्युझिक कॅन बी ए इन्स्ट्रुमेंटल फॉर सोशल चेंज. म्हणजे त्याच्यातून जिने नाज आहे हिंद पर हे जे अपील आहे आपलं शेवटी, किंवा त्या आपण जी खंत व्यक्त करतो ही संस्कृती कशी कमी झाली आहे ती, त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हेमा मालिनी आल्या. हेमा मालिनी प्रत्यक्ष सौंदर्य काय असतं ते मी स्वतः अनुभवलं. ज्यावेळी हेमा मालिनी माझ्यापासून 1 फुटाच्या अंतरावरती किंवा 2-1.5 फुटाच्या अंतरावरती त्या माझ्याशी बोलत होत्या. त्या इतक्या खुश झाल्या कार्यक्रम बघून. त्या पहिलं त्यांनी सांगितलं होतं मी 10 मिनटं बसणार फक्त आणि माझं सकाळी 5ला फ्लाईट आहे. संपूर्ण कार्यक्रम त्यांनी बघितला. कलाकार कलाकाराची खरी दाद देण्याची देतोच, तोच मोठा कलाकार असतो. दुसरा म्हणजे त्या मोठा कलाकार असल्याशिवाय हे होणार नाही. अनेक लोक आली म्हणजे त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, भरभरून त्यांनी स्नेहल भाटकर आले, मला आठवतं आहे ते रडारच लागले. आलं लक्षात. तनुजा आली. तनुजा तर इतक्या खुश झाल्या की ते म्हणाले की मी हे काय बघते हेच मला कळत नाही आहे. म्हणजे त्या आता मराठीमध्ये बोलत होत्या. अनेक प्रमोद महाजन आले. प्रमोद महाजनांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. त्याच्यानंतर इंग्लंड दौरा आमचा, लंडनचा दौरा होणार नव्हता 92 सालचा. प्रमोद महाजननी त्या कमिशनरला फोन करून आम्हाला पासपोर्ट द्यायला लावले. म्हणजे हा प्रत्येकाचं कुठेतरी माझ्या जीवनामध्ये मोदी साहेबांसाठी आम्ही 6 कार्यक्रम केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लता मंगेशकरांनी आमचा त्यांच्या ज्या वेळेला ए मेरे वतन के लोगो याला 50 वर्ष झाली या गाण्याला, त्या निमित्ताने आम्ही तिथे कार्यक्रम ठेवला होता रेसकोर्सला. 1 लाख लोक होते. बापरे. आणि लता दिदींच्या गाण्यांचा कार्यक्रम आम्ही करत होतो आणि आम्ही कार्यक्रम करत होतो आणि मोदी साहेब आणि लता मंगेशकर ते बघत होत्या. मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठे सन्मान आपल्याला काय पाहिजे. आणि हे सन्मान यासाठी आहेत की आपण ध्येय धोरण आपलं जे आहे की माझे वडील नेहमी म्हणायचे की ऐसी बोली बोल कि कोई न बोले झूठ और ऐसी जगह बैठ कि कोई न बोले उठ. मला असं वाटतं ही सगळी जी पुण्याई आहे, ही वाडवडिलांची पुण्याई आपण जी म्हणतो ती उगीच म्हणत नाही. त्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. माझी हीच खंत आहे की आता पुढच्या पिढीला जुनी पिढी काही शिकवत नाही की काय, अशी मला खंत वाटायला लागली. आपण कुठच्या मुशीतून तयार झालो आहे. आपल्याला कोण वडील असतील, आई असतील, काका मामा नातेवाईक, घर, मग बाजूच्या गल्लीतले किंवा चाळीतले लोक किंवा त्याच्यानंतर गावातले लोक, ह्या सगळ्यांकडून कुठेतरी संस्कार मिळत होते. ते संस्कार आज कमी झाले आहेत आणि म्हणून मराठी भाषा ही आपल्याला आता आपली वाटत नाही. आणि मग ती ज्ञानाची भाषा म्हणून इंग्रजी पाहिजे, नाही तर आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये स्थान मिळणार नाही. मग आता जपानला कसं काय स्थान मिळाले? त्यांनी कुठे आपली संस्कृती सोडली? चायनाने कुठे स्थान सोडलंय? त्यांनी कुठे आपली संस्कृती सोडली? मग आपणच का? हा प्रश्न मी दररोज मराठी बाणातून विचारतो. आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं की हा तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळी नकळत आमच्या डोळ्यातून अश्रू येतात. मला असं वाटतं की आमच्या ह्या सगळे लोक आलेच, परंतु हे जे अश्रू आहेत हे आम्ही जी सगळे गेली 37 वर्ष एक दिलाने वज्रमूठ ठेवून हे जे एक काय व्रत आम्ही, हे व्रत म्हणून आम्ही करतोय, त्याच्यामध्ये नफा नुकसान किती होतं आहे त्याला तोड नाही, परंतु व्रत म्हणून आम्ही करतोय, ते करतच राहणार आहोत आम्ही. ते व्रत सफल झाल्याचं आम्हाला तिथे वाटतं. खरोखर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जो मान सन्मान मिळाला आहे किंवा आम्हाला जो काय कीर्ती मिळाली आहे ती साळुंकी मंजुळ बोले वाणी बोलविता धनी वेगळाची. मैत्र से हे शब्द सुरांचे. या वर्षीचं स्वागत करण्यासाठी मी नवं गाणं घेऊन आलोय. काय सांगता? हो. आणि आता ते गाणं तुम्हाला ऐकवतो. 2024चं आपण स्वागत करूया. आणि ते स्वागत कसं करूया?
म्हणजे आपण साधारण इंग्लिश स्वागत करतो, महाराष्ट्रामध्ये जो समाज आहे तो या नवीन वर्षाचं स्वागत कसं करेल त्याची एक झलक तुम्हाला जरूर जरूर जरूर. वेलकम 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 2024 वेलकम 2024. हासत खेळत जल्लोषाने सर्वे सुखिना संतू, हासत खेळत जल्लोषाने सर्वे सुखिना संतू. आता आपला महाराष्ट्रामध्ये वारकरी समाज जास्त आहे, तो या नवीन वर्षाचं स्वागत कसं करेल? नाम घेऊ विठ्ठलाचे वर्ष नवे आनंदाचे, नाम घेऊ विठ्ठलाचे वर्ष नवे आनंदाचे. गुण्या गोविंदाने होऊ स्वागतास सिद्ध त्याचे, गुण्या गोविंदाने होऊ स्वागतास सिद्ध त्याचे. भक्ती मार्ग ज्ञान दीप तेथ मोक्षाचा प्रदीप, भक्ती मार्ग ज्ञान दीप तेथ मोक्षाचा प्रदीप. सुख आणि समाधान हेच चित्र भविष्याचे, सुख आणि समाधान हेच चित्र भविष्याचे. नाम घेऊ विठ्ठलाचे नववर्षा ये उदंड घेऊन आशा उधळीत दाही दिशा. सुख शांती आणि समृद्धीच्या अखंड मंगल संदेशा. नववर्षा ये घेऊन आशा उदंड सुख शांती आणि समृद्धीच्या अखंड संदेशा. वेलकम 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 2024 वेलकम 2024. हासत खेळत जल्लोषाने सर्वे सुखिना संतू, हासत खेळत जल्लोषाने सर्वे सुखिना संतू. आता महाराष्ट्र म्हणजे आपल्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांची प्रेरणा घेऊन उभा राहिलेला महाराष्ट्र आहे. शिवरायांच्या शासनाने हा महाराष्ट्र उभा राहिला आहे, शिवरायांच्या आदर्शामुळे हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. त्यांच्यामुळे अनेक शाहीर निर्माण झाले. ते शाहीर या नवीन वर्षाचं स्वागत कसं करतील? नवे नवे ते सारे येवो, नवे नवे ते सारे येवो, जुने अमंगळ दूर जाओ. शत्रूचा नाय ढोल, हिंदुस्तान अखंडित राहो जी जी जी. हिंदुस्तान अखंडित राहो जी जी जी, हिंदुस्तान अखंडित राहो जी जी जी. नव्या वर्षाची करू तयारी बांधून कंकण हाती, नव्या वर्षाची करू तयारी बांधून कंकण हाती. कष्ट आणि राष्ट्रप्रेम जपणार, तिरंगा आभाळी फडकणार. जिर जिर हा जिर हा जी जी, जिर जिर हा जिर हा जी जी जी, जिर जिर हा जिर हा जी 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 जी. आता समजा एखादी स्त्री असेल, ती नवीन वर्षाचं स्वागत दिवाळी असो, दसरा असो, पाडवा असो की नवीन वर्षाचा असो, तिला पहिलं साडी नवीन लागते. त्यामुळे ती प्रत्येक वर्षाचं ती प्रायाकडे विनंती करते की मला आता साडी घ्या. नववर्षाची वाट पाहते, नववर्षाची वाट पाहते, हर्ष दाटला मनी. अनुरायाज अनुरायाज ल्याले नवी पैठणी, अनुरायाज ल्याले नवी पैठणी, अनुरायाज ल्याले नवी पैठणी. नववर्षाची वाट पाहते, नववर्षाची वाट पाहते, हर्ष दाटला मनी. अनुरायाज अनुरायाज ल्याले नवी पैठणी, अनुरायाज ल्याले नवी पैठणी, अनुरायाज ल्याले नवी पैठणी. आपल्याकडे उत्सव प्रियता जर सर्वात कुठच्या लोकांमध्ये असेल तर ती आमच्या कोळी लोकांमध्ये, कोळी बांधवांमध्ये. कुठचीही गोष्ट घ्या, ते नाच गाणं त्याच्यामध्ये अगदी मशगूल होऊन जातात आणि स्वतःला झोकून देऊन ते सगळं उत्सव, सगळेचे सगळे उत्सव ते नेहमी उत्साहाने साजरे करतात. तर आता कोळी बांधव जर नवीन वर्षाचं स्वागत करत असतील तर ते कसं करतील? हे राम
हेरा हेरा रा रा जुनवरीच गेलं या जुनवरीच गेलं या आज दर्याच्या तलाशीर जुनवरीच गेलं या आज दर्याच्या तलाशीर नव्या वर्षाचा शकून मावर गावलय झाल्यात नव्या वर्षाचा शकून मावर गावलय झाल्यात हेरा रा रा येर माझ्या नाकवा राजा तुर बँड बाजा वाजी व जोशातर येर माझ्या नाकवा राजा तुर बँड बाजा वाजी व जोशातर गल्यान गला आन हातान हात फेर धरून नाचू आज वाऱ्या शिर फेर धरून नाचू आज वाऱ्या शिर फेर धरून नाचू आज वाऱ्या शिर हेरा 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 महाराष्ट्रातल्या दूरदर्शन बघणाऱ्या सगळ्या रसिकांना श्रोत्यांना दर्शकांना या 2024 येत्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दूरदर्शनतर्फे मी अशोक हांडे आणि आमचे सगळे चौरंगचे सहकारी यांच्यातर्फे विघ्नेश जोशीतर्फे अतिशय चांगली मुलाखत माझी घेतली आता माझं नवीन वर्ष खूप चांगलं जाणार आहे आणि तसंच तुमचंही जावं आशा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद